आमच्या अदितीच्या साक्षीने सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या ठिकाणी गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याचप्रमाणे उद्या बुधवार 5 नोव्हेंबर रोजी पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी 6 नोव्हेंबर या ठिकाणी गुरुवारी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 100% गोड सुद्धा होणार आहे। कारण लाडक्या बहिणींना कालच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी आज सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती। परंतु लाडक्या बहिणींना मंगळवार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी पैसे जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये गेलेले नाही, तर आता संध्याकाळी 6 वाजल्यापासून मंगळवार 4 नोव्हेंबर पात्र बहिणींच्या खात्यामध्ये संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे पैसे जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आताच 5 मिनिटांपूर्वी सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना उद्या 5 नोव्हेंबर बुधवार रोजी या ठिकाणी या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होईल आणि परवा दिवशी गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या ठिकाणी 100% गोड सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही। तुमची सुद्धा या ठिकाणी ऑक्टोबरच्या 16 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी 1500 रुपयांचा हप्ता काटाकाट तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे। यापुढे तुम्हाला काळजी करायची, चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण लाडक्या बहिणींना राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमचे लाडके भाऊ सांगत आहेत, तुम्ही ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींचा आज मंगळवार गोड होईल, सर्व लाडक्या बहिणींचा उद्या बुधवार गोड होईल आणि उर्वरित लाडक्या बहिणींचा परवा दिवशी गुरुवार सुद्धा गोडच होणार आहे। म्हणजेच या ठिकाणी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे या ठिकाणी पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तुमच्या खात्यामध्ये खाटाखाट पैसे वाटप सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा मंगळवार गोड होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा बुधवार गोड होत आहे आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गुरुवार या ठिकाणी गोड होणार आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटांचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु काल या ठिकाणी ऑफिशियल अपडेट आलेले आहे, ऑफिशियल माहिती आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होणार नाही। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील, तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कालच मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती आणि या बैठकीमधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे खाटाखाट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा
करण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये। सर्व बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी मंगळवार 4 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। उद्या बुधवार आहे, उद्या 5 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील। परवा दिवशी गुरुवार आहे, तर या गुरुवारी कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर तुम्ही या 4 गोष्टींची पूर्तता करायची आहे। म्हणजे सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आम्ही सरसकट सोडत नाही, ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये सोडत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही या पात्रतांमध्ये, या नियमांमध्ये, या अटी शर्तींमध्ये बसायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे वाटप होतील। अन्यथा लाडक्या बहिणींना जर तुम्ही नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर पैसे मिळणार नाहीत। आणि लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी कडक सूचना देण्यात आलेल्या आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील। म्हणजेच या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना KYC करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांना हप्ता मिळेल, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही। तर या ठिकाणी 1 जानेवारी 2026 च्या अगोदर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी KYC करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून KYC ची सर्वात मोठी अट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही KYC केलेले असेल किंवा KYC केलेले नसेल तरी पण तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। कारण लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये 2,26,00,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत आणि या सर्व लाडक्या बहिणींना एकाच दिवशी पैसे वाटप करणं शक्य होत नसतं आणि या सर्व लाडक्या बहिणींना एकाच दिवशी KYC करणं सुद्धा शक्य होत नसतं। त्यामुळे राज्य सरकारकडून या ठिकाणी तारीख वाढवून देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना तुम्हाला 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC करणं बंधनकारक आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना KYC काळजीपूर्वक करायची आहे। परंतु जर तुम्ही सध्याच्या स्थितीला KYC केलेलं नसेल तर काळजी करायची गरज नाही, कारण KYC करो अगर ना करो तरी पण तुम्हाला या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। परंतु लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी KYC करणं बंधनकारक आहे। त्यामुळे KYC सुद्धा करायची आहे। तर बघा लाडक्या बहिणींना हे KYC कोणी करायची, कशी करायची, कधीपर्यंत करायची आहे, KYC कोणी करायची नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे। परंतु त्याच्या अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून KYC ची अट लावण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी KYC ची अट न पाहता या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात होत आहे, कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगून टाकतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला पैसे येणार आहेत, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे या ठिकाणी वाटप सुद्धा होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना हे महत्त्वाची कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर काही गोष्टींची पूर्तता करायची होती, ती केलेली आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ती सूचना म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी पाहिजेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील। त्यासोबतच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न कमी असेल त्यांना पैसे वाटप होतील। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी 2-2 योजनांचा लाभ घेत नसतील अशा बहिणींना पैसे वाटप होतील। म्हणजेच ज्या बहिणी खरोखर लाभार्थी असतील, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटींमध्ये बसत असतील तर अशाच बहिणींना पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील अशा बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत। अशा बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा
उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब कुटुंबातील सर्व महिलांना सक्षम बनवण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना काळजी करायची 100% गरज आहे। कारण नियमांमध्ये बसत असणाऱ्या बहिणींनाच पैसे वाटप होतील, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना, हे नियम पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आज फक्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे का, त्याच्यासोबत अजून कोणत्या लाभांतर्गत पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण मंगळवारच्या जिल्ह्यांची यादी, बुधवारच्या जिल्ह्यांची यादी, गुरुवारच्या जिल्ह्यांची यादी बघणार आहोत। त्यासोबत कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त ऑक्टोबर हप्ता वाटप होत आहे का, त्यासोबत अजून कोणत्या लाभाचे पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा पाहत आहोत। बघा लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप करायला सुरुवात केलेली आहे। लवकरच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना, या ठिकाणी ऑक्टोबर महिना संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये निराशा पसरलेली होती, लाडक्या बहिणींमध्ये नाराजी सुद्धा पसरलेली होती। तर बघा लाडक्या बहिणींना, जरी ऑक्टोबर महिना संपलेला असेल तरी पण तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये वाटप होईल। आणि लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांपैकी आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे 3 दिवसांमध्येच हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात, आज मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील त्याचीच माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपेल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा हे होऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल अशा पद्धतीने बातम्या फिरल्या, परंतु या बातम्यांना ब्रेक अखेर लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर हप्ता जमा सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही। आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की आज मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी गुरुवार आहे तर गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील त्याचीच माहिती पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना, ही माहिती काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर अशा बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत। कारण लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील। ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांना पैसे मिळतील, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींना निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी सकाळपासून पैसे काढायला सुरुवात सुद्धा
केलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता आपण बघून घेऊयात की आज मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या बुधवारी आणि परवा दिवशी गुरुवारी कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होतील। आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। बघा महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये। फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करा आणि महत्त्वाची कामे केलेली नसतील तर ती महत्त्वाची कामे करायची आहे, जेणेकरून पैसे येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आणि अडथळे सुद्धा येणार नाही।